निश्चितपणे असं आहे की शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढेल। आत्तापर्यंत 3 लाखाचं कर्ज हे बिनव्याजी मिळत होतं, म्हणून शेतकरी 3 लाख रुपये कर्ज घेऊन त्यात आपलं भागवत होते। पण 5 लाख रुपयाचं कर्ज जर मिळालं तर त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक करून अधिक नफा कसा घेता येईल याचा प्रयत्न शेतकरी करू शकतात। शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित मिळेल। महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे। आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो। या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल। आत्तापर्यंत तेलबियांच्या संदर्भात केंद्र सरकार 25% मार्केट इंटरव्हेन्शन करायची, म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून 25% खरेदी ही केंद्र सरकार करायची। आता केंद्राने 100% खरेदी सांगितलेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल।